श्री स्वामी समर्थ. 16 फेब्रुवारीला आपण रथसप्तमी साजरी करत आहोत. रथसप्तमी म्हणजे सूर्याचा जन्मदिवस. नक्कीच या दिवशी केलेली उपासना ही फारच प्रभावी आणि फलदायी ठरणार आहे, कारण सूर्याचा हा जन्मदिवस आहे आणि या दिवशी सूर्याचे मिळणारे आशीर्वाद हे नक्कीच जास्त पटीत असणार आहे. या दिवसाला पुत्र सप्तमी, अचला सप्तमी, त्याचबरोबर आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. आपल्या 7 जन्मींचे जे काही पाप आहे ते आपल्याला नष्ट करायचे असेल तर 7 घोड्यांनी स्वार असलेल्या सूर्यनारायणाची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे. या दिवशी ज्या लोकांना वारंवार आजारपण येतं त्यांनी सूर्याचे अर्घ्य सूर्याला द्यायचे आहेत, सूर्याचे नामस्मरण करायचे आहेत. बरेच लोक आहेत ते ज्यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य हे बलवत्तायुक्त नाही आहेत, तर त्यांनी या दिवशी सूर्याचे अष्टक, सूर्यकवच, आदित्य हृदय स्तोत्र जर म्हटले तर नक्कीच आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यातील महत्त्वाकांक्षा वाढवायच्या असतील, आपल्या शिक्षणात अडचणी येत असतील, अशा विद्यार्थ्यांनी या दिवशी सूर्यनमस्कार घालायचे आहेत. सूर्याला 12 सूर्याचे नावं घेऊन सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. असे केल्याने नक्कीच तुमचे इच्छित कामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणात अडचणी येणार नाही. या दिवशी 6:30 वाजता सूर्योदय आहे. त्याच्या आधी म्हणजे 6ला तरी कमीत कमी आपण उठावं आणि शक्य असेल तर गंगेवर स्नान करावं. शक्य नसेल तर आपण घरीच गंगेचे पाणी हे अंघोळीच्या पाण्यात टाकून, शक्य असेल तर लाल पाकळ्या आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकाव्या आणि अंघोळ करावी. त्याचबरोबर शक्य असेल तर जास्तीत जास्त वेळ पूजा होईपर्यंत आपण जर मौनव्रत धरलं तर नक्कीच फलदायी ठरणार आहे. या दिवशी सूर्याला अर्घ्य द्या, सूर्याची पूजा करा. सूर्याची प्रतिमा किंवा सूर्याचा फोटो असेल तर त्याची पूजा करा. या दिवशी आपल्याला पांढरे पदार्थ दान केले तर नक्कीच आपलं मन स्थिर राहणार आहे. त्याचबरोबर आपण जर या दिवशी दूध मातीच्या भांड्यामध्ये तापवून जर ओतू घातलं तर नक्कीच आपल्याला यशप्राप्ती मिळते. म्हणून सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी मातीच्या भांड्यामध्ये दूध नक्की ओतू घालायचं आहे. आपले सौभाग्य अखंडित करण्यासाठी नक्कीच त्याचे मदत होणार आहे. या दिवशी तांब्याचे पात्रामध्ये जर आपण तांदूळ घालून ते जर आपण दान केले तर नक्कीच फायदा होणार आहे. या दिवशी डाळ त्याचबरोबर तांबे जर आपण दान केले तर आर्थिक नुकसान आपले टळले जाणार आहे. या दिवशी जर ज्यांना नोकरीमध्ये प्रमोशन हवे असेल त्यांनी तांब्याचे एखादे भांडे हे दान करायचे. त्याचबरोबर तांब्याचा छोटा पत्रा, त्याचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि तो जर वाहत्या पाण्यामध्ये आपण टाकला तर नक्कीच आपल्याला नोकरीमध्ये आपल्या मनातील इच्छा या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना बदली बढतीचे मनात इच्छा असेल त्यांनीही हा उपाय करायला नक्कीच त्यांनी तो करावा. त्याचबरोबर सूर्याचे 12 नावं उद्या घ्यायला विसरायचं नाही आहे. ओम सूर्याय नमः या साध्या सोप्या सरळ मंत्राचा जप जर आपण केला तर फायदा होणार आहे. त्याचबरोबर गुरुमंत्र, आराध्य देवतेचे स्मरण हेही आपण उद्या जास्तीत जास्त वेळेस करा आणि जे फळ आपल्याला मिळणार आहेत ते द्विगुणित यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर.